नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। एकदम नवाकोरा व्हिडिओ घेऊन आली आहे। कोणताही उशीर न करता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जसे की पावसाळा सुरू झालेला आहे आमच्या इकडे, तर पावसाळ्यामध्ये पावसाची अगदी झड लागलेली आहे। तुमच्या इकडे कसं वातावरण आहे, पाऊस पडतोय की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण काही भागात पाऊस पडतोय पण काही भागात पाऊस पडत नाहीये। सो मला कमेंट करून नक्की सांगा। आता बघा, पावसाळा म्हटलं ना तर आपण जे कपडे धुण्यासाठी साबण वापरतो तर ते साबण असं विरघळायला लागतं किंवा मग असं चिपचिप होतं, आणि बऱ्याच वेळेस ते चिपचिप झाल्या कारणाने हे साबण अगदी वाया जातं किंवा बऱ्याचदा आपल्याला थोडंच लावायचं असतं आणि खूप सारं साबण कपड्यांना लागतं। मग हे असं चिपचिप होऊ नये त्यासाठीची एक जबरदस्त ट्रिक, जी काही सोपकेस असते ना त्याला अशा पद्धतीने 2 रबर बँड लावायचे आहेत। म्हणजे कसं होईल, आता आपण यावरती साबण ठेवल्या कारणाने यामधून खालून सुद्धा त्या साबणाला हवा लागेल आणि वरून सुद्धा। आणि शक्यतोवर तुम्हाला एक गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे, जर तुमचं अंगाचं साबण सुद्धा असंच होत असेल तर त्याला सुद्धा ह्याच सेम पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे। आणि भांडे घासायचं साबण सुद्धा होत असेल तर सेम पद्धती तुम्हाला फॉलो करायची आहे। हवा मिळत नाही, खूप जे आहे मॉइश्चर असतं, थंड हवामान असतं, त्यामुळे असं होतं। आणि मेन म्हणजे तुमचं काम झालं ह्या साबणाचं तर असं ऊन पडत असेल, आता पावसाळा आहे एवढं ऊन पडत नाही पण थोडंफार आलं असेल तर असं ठेवू शकता, किंवा सरळ तुम्हाला अशा हवेशीर ठिकाणी ठेवायचं आहे, गॅलरीमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून त्याला हवा मिळेल आणि मेन म्हणजे ते जास्त चिपचिप होणार नाही। ही ट्रिक या पावसाळ्यामध्ये नक्की आजमावून बघा। चला नंतरची ट्रिक बघूयात। आता जसं की उन्हाळ्यामध्ये आपण घालतो बघा बूट, सॉक्स, तर याचा ना खूप घाणेरडा असा स्मेल येतो काय बऱ्याचदा। पण पावसाळ्यामध्ये काय होतं की हा शूज जो आहे पाऊस पडल्या कारणाने ओला होतो, मग बऱ्याचदा पाऊसच सतत पडत असल्याने शूज सुद्धा व्यवस्थितरित्या सुकले जात नाही, मग तो न सुकल्या कारणाने त्यामध्ये ना स्मेल यायला लागतो। मग काय करायचं आहे, तुम्हाला टिश्यू पेपर घ्यायचा आहे, जे टाल्कम पावडर तुम्ही वापरत असणार किंवा एक्सपायर असेल तुमच्याकडे ते यावरती अशा पद्धतीने टाकायचं आणि आत तुम्हाला या बुटामध्ये ठेवायचं। आता याने काय होईल, जर आतमध्ये पाणी असेल तर हा जो काही टिश्यू पेपर आहे तो मॉइश्चर ट्रॅप करून घेईल, आणि जे आपण पावडर टाकलं ते सुद्धा मॉइश्चर ट्रॅप करेल, त्याचबरोबर तिथली जी काही दुर्गंधी आहे ती काढण्यास सुद्धा मदत करेल। आता पावडरच नाही तर तुम्ही याऐवजी थोडासा बेकिंग सोडा सुद्धा त्यामध्ये टाकू शकता, आणि तुम्हाला रात्रभर हे यामध्येच ठेवायचं आहे। तुम्ही नेहमी ही ट्रिक आजमावून बघा, स्पेशली पावसाळ्यात आजमावून बघा, तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल। चला नंतरची ट्रिक बघूयात। मला ना खूप सारे कमेंट आले होते की उंदीर घालवण्यासाठी घरगुती उपाय सांगा, एकदम सोपा उपाय घेऊन आलेली आहे। आता बघा, इकडे मी पोळीचं कणिक घेतलंय गव्हाचं, जे आपण पोळीला रेग्युलर भिजवत असतो, बस तेच घेतलंय। त्यामध्ये थोडंसं जसं मीठ आपण टाकतो ते टाकून आणि मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्याचे ना छोटे छोटे गोलाकार उंडे करायचे आहेत, जसं की आपण आपल्या आजी कशा करायच्या, अशा उंड्या करून त्यामध्ये पोळीचा दुसरा उंडा तेलात बुडवून अशी पोळी करायची आणि त्यांची पोळी अगदी मस्त गुबगुबीत राहायची। तसंच आपल्याला एक असा दिवा टाईप हे करायचं आहे। आता बघा, बऱ्याचदा उंदीर ना हा रात्री येतो आणि आपले घरातील काही जर कपाटामध्ये घुसलं असेल किंवा दिवाणामध्ये घुसलं असेल तर आपले कपडे मात्र खूप कुरतडतो। मग अशा वेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की आजमावून बघा। तुम्हाला अशी वाटी करायची आहे। आता या वाटीमध्ये तुम्हाला फक्त एक इन्ग्रेडियंट घालायचा आणि जो आपल्या घरी सहज उपलब्ध होतो तो म्हणजे निरमा, वॉशिंग पावडर। जी वॉशिंग पावडर तुम्ही वापरत असणार ती तुम्हाला यामध्ये टाकायची। आता वॉशिंग पावडरने काय होतं माहिती आहे का, की वॉशिंग पावडरमध्ये स्लरी असते आणि जेव्हा उंदीर याला खाईल ना तर तो त्याला ना अस्तव्यस्त होईल वाटेल आणि तो ना घरातून पळून जाईल। आता बघा, त्याला अजून अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये जे आहे बिस्किटाचा चुरा सुद्धा टाकू शकता, किंवा मग अशा पद्धतीने आता मी जी ट्रिक करते आहे ती सुद्धा करू शकता। आता जिथे मी साखर टाकते आहे तिथे तुम्ही गुळाचा वापर करू शकता, बिस्किटांचा वापर करू शकता, शेंगदाण्याचा वापर करू शकता, आणि जिथे जिथे उंदीर येतं तिथे तुम्हाला हे ठेवायचं। पण हे तुम्हाला दर हप्त्याला रिपीट करायचं आहे का, कारण की गव्हाचं पीठ हे एका हप्त्यापर्यंत अगदी सुकून जातं। सो म्हणून आपण हे जे मागच्या हप्त्यात तुम्ही बनवलं असेल ते फेकून द्यायचे गोळे आणि नवीन गोळे बनवायचे। तुम्ही बघणार उंदीरनं याला खाल्लं तर त्याला ते बिलकुल जे आहे अस्तव्यस्त होऊन तो घरातून नक्की पळून जाईल। आता बघा, याला आपण साखर लावली ना तर साखर अशी आतमध्ये दाबायची, म्हणजे ती इकडे तिकडे पसरणार नाही। आता हा जो काही आपला लाडू आहे हा तुमच्या घरामध्ये जिथे जिथे उंदीर येतो तिथे तिथे तुम्ही ठेवायचा। लहान मुलं घरामध्ये असतील तर त्यांना न दिसता हे तुम्हाला ठेवायचं आहे। कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मस्त ठेवू शकता, असं काय याचा स्मेल वगैरे येत नाही, किंवा मग एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा न्यूजपेपरवर तुम्ही हे ठेवू शकता जर तुम्हाला कपड्यात ठेवायचं असेल तर। आय होप ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल। चला नंतरची ट्रिक बघूयात।
बऱ्याचदा आपण ॲपल आणतो आणि बऱ्याचदा असं होतं की आपण निष्काळजीपणा करतो आणि ते न धुताच जे आहे खातो. पण तुम्हाला माहिती का, तुम्ही फक्त असा चाकू घ्या आणि त्या ॲपलवर फक्त असं घासा. तुम्हाला दिसणार पूर्ण एक व्हॅक्सची लेयर जी आहे तुमच्या चाकूवरती आलेली असणार. कधी करून बघा की त्यावरती जे आहे किती केमिकल फवारलेलं असतं आणि हे आपल्या शरीरामध्ये जाणं खूप घातक आहे. त्यामुळे कोणतंही फळ तुम्ही खात असताना ते स्वच्छ धुवून घेणं तेवढंच गरजेचं आहे. बरं, ही बेसिक टिप तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. नसेल माहिती, ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी होती. आता बऱ्याचदा काय होतं, आपण लहान मुलांना ना ॲपल कापून देतो, पण ते एवढं ॲपल खात नाही. मग अर्धं ॲपल तसंच पडतं आणि ते ॲपलना मग त्यावरती एक काळपट अशी थर जमा होते आणि मग ते कोणाला द्यायचं म्हटलं मुलांनाच पुन्हा तर ते खात नाही, कारण त्यांना त्या वेगळा कलर दिसतो. सो तो कलर तसा आणि तसाच राहावा. किंवा मग बऱ्याचदा मुलांना जर तुम्हाला ॲपल टिफिनमध्ये कापून द्यायचं असेल तर त्यासाठीची ही ट्रिक आहे. तुम्हाला लिंबू घ्यायचा आहे आणि लिंबाचा अगदी थोडासा रस तुम्हाला ॲपलवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे. असं केल्याने काय होईल की ॲपलवरती जी काही काळपट थर येतो असा तो बिलकुल येणार नाही आणि ॲपलचं ताजं तवानं राहील आणि जो कलर आता आहे तुम्हाला तसाच कलर दिसेल. तुम्ही याच्यावर अजून एक फॉईल पेपर रॅप करून देऊ शकता मुलांना. खूप छान ट्रिक आहे. तुम्हाला नक्की आता शाळा चालू झाल्या आहेत त्यामुळे नक्की कामाला येईल. चला नंतरची ट्रिक बघूया. आता आपण एक झाऱ्याची ट्रिक बघणार आहोत. जबरदस्त. झारा आपले ना भरपूरसं काम जे आहे अगदी सोपं करणार आहे. बरेच जण आपल्याकडे भरपूर चम्मच, त्याचबरोबर वेगवेगळे आपण भाजी बनवण्यासाठी पळी, सराटा ह्या गोष्टी वापरत असतो आणि त्याचबरोबर चाकू वगैरे जास्त झाले असते, स्टोरेज तुमच्याकडे नसेल, सरळ झाराचा वापर करायचा आहे. झारामध्ये हे जे तुम्हाला थोडे थोडे मध्ये सर्कल दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही चम्मच, चाकू, हे असं कैची, हे काहीही तुम्ही ठेवू शकता आणि तुम्हाला बस एका याच्यामध्ये अडकवून ठेवायचं आहे. मस्त आपलं ऑर्गनायझर तयार झालं आहे. झारा तसाही आपल्याला रोज रोज उपयोगी येत नाही आणि त्याचा वापर जर असा केला तर किती भारी ना. मग ही ट्रिक नक्की करून बघा. चला मग मंडळी नंतरची ट्रिक बघूया. ही ट्रिक फक्त लोखंडी तवा आणि ॲल्युमिनियमच्या तव्यासाठी आहे. नॉनस्टिक तव्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करायची नाही. बऱ्याचदा जो ॲल्युमिनियमचा तवा असतो, बऱ्याचदा महिलांची तक्रार असते की त्या ॲल्युमिनियमच्या तव्यावरती बिलकुल पोळ्या जमत नाही आणि त्यामुळे त्या काय करतात की तो जो तवा असतो तो पूर्ण काळा करतात. मग तो काळा थर काढण्यासाठी तुम्हाला साखर अशी पसरवून टाकायची आहे. नंतर फ्लेम अगदी मिडियम करायची आहे आणि साखर अशा पद्धतीने जळू द्यायची आहे. साखर जळल्यानंतर तुम्हाला अगदी त्याचा काही एकदम असा कडक पाक नाही करायचा बरं का, फक्त साखर जळवायची. मग नंतर तुम्हाला गॅस एकदम मंद करायचा आहे. अर्धा लिंबू घ्यायचं आहे, सगळ्याला साखर पसरवून टाकायची. आता ही साखर चिकट असते तर जर काळा थर जमा झाला असेल तर ती काय करेल, त्या काळ्या थरला चिपकेल. नंतर तुम्हाला सराटा वगैरे घेऊन हा काळा थर जो आहे म्हणजे काढायचा आहे. तुम्ही बघणार खूप इझिली निघेल. बऱ्याचदा तो ॲल्युमिनियमचा तवा असा काळा केल्याने जर इन केस ते काळं आपल्या शरीरामध्ये गेलं तर कॅन्सर होण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे तुम्ही जे आहे प्लीज तुमचा तवा जो आहे असं साफ करू शकता किंवा मी बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. साखर टाकण्याचा आपल्या याच्यामागे हाच उद्देश आहे, काळपट थर निघणं, कारण त्याच्यामध्ये चिकटपणा असतो म्हणून. नंतर थोडंसं गरम पाणी टाकून तुम्ही अशा पद्धतीने जर निघत नसेल तर घासून घेऊ शकता. तुम्ही बघणार तुमच्या तव्यावरचा काळपट थर पूर्ण निघून जाईल, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. पण लिंबू मात्र चांगलं फिरवायचं आहे आणि एखादा चमचा घेऊनच फिरवायचं आहे. तुम्ही बघू शकता माझा तवा किती छान पद्धतीने साफ झाला आहे. तुम्हाला सगळ्या टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. पावसाळ्यामध्ये तुम्हाला कामात येणाऱ्या सगळ्या टिप्स मी शेअर केलेल्या आहेत. आणि हो मंडळी, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असणार तर प्लीज फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर असं प्रेम द्या. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.